गिरणी कामगारांचा डेटा लीक झाल्याची भीती. आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी विधानसभेमध्ये मांडला मुद्दा. शेकडो कोटींची फसवणूक होण्याची व्यक्त केली भीती. रायगडमधील पेणच्या दुर्शेत ग्रामस्थांचं बाळगंगा नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन. अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी. पोलिसांकडनं आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न. सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध. तासगाव तालुक्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. शक्तीपीठ महामार्गासाठीची मोजणी रोखली. राज्यामध्ये कृत्रिम वाळूची कार्यपद्धती जाहीर. महसूल मंत्री बावनकुळेंचं विधानसभेमध्ये निवेदन. एका जिल्ह्यात 50 क्रशर्स देण्याची बावनकुळेंची घोषणा. नागपुरात मुसळधार पाऊस. पावसामुळे सखल भागात साचलं गुडघाभर पाणी. पाणी साचल्यानं वाहतूक बंद. संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरकडील भूखंड प्रकरणी ड्रायव्हरकडे 500 कोटींहून जास्त रुपयांची जमीन. इम्तियाज जलील यांचा दावा. उच्चस्तरीय चौकशीची जलील यांनी केली मागणी. पुण्यातल्या भोरमध्ये एसटीचा अपघात. दुर्गाडी मार्गावर एसटी गटारात घुसली. बसमधले प्रवासी किरकोळ जखमी. मुंबईतल्या मालाडमध्ये डे केअर सेंटरमध्ये 7 वर्षीय चिमुरडीवर शिक्षकाकडनं अत्याचार. पोलिसांनी शिक्षकाला केली अटक. सटाणा मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात. अपघातातल्या जखमींवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.